नमो बुद्धाय, जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी विकास खडलक, पिंपरी चिंचवड शहरातून पिंपरी विधानसभा या मतदारसंघात आज आपण थेट चर्चा करत आहोत. माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पाली भाषेतला शपथविधीमध्ये असा गुंजला की संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या शपथविधीचं स्वागत केलं आणि त्यांच्या कामाकडे संपूर्ण महाराष्ट्राने लक्ष वेधलं. आज आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. गेले 5 वर्ष विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना जो पराभव स्वीकारावा लागला होता, त्या पराभवाची कारणं आणि त्यांनी त्या पराभवानंतर पुन्हा एकदा पिंपरी विधानसभेमध्ये जंग जो पछाडलेला आहे आणि जो विधानसभा लढताना जे काही आता येणाऱ्या अडीअडचणी आहेत, कशा पद्धतीने ते फेस करत आहेत, कशा पद्धतीने ते पिंपरी विधानसभेला थेट जाणून घेऊया आज त्यांच्याशी संवाद. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. पिंपरी विधानसभेमध्ये मागील काही 5 वर्ष जे आहेत ते तुम्ही माजी आमदार म्हणून संपूर्ण पिंपरी विधानसभेकडे लक्ष वेधून आहात. कशा पद्धतीने पिंपरी विधानसभेचा जो कायापालट तुम्ही केला होता तो पुन्हा एकदा पूर्वस्थितीत आलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही त्रुटी जाणवत आहेत? 14 ते 19 या कालावधीमध्ये मी इथं विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. करण्यासारखं काम भरपूर आहे पिंपरी मतदारसंघामध्ये. अनेक कामं देखील माझ्या हातून झालेली आहेत. राहिलेली कामं निश्चितपणे या निवडणुकीनंतर मी निश्चितपणे करणार आहे. आणि त्या संदर्भात जर सांगायचं झालं तर पिंपरी मतदारसंघामध्ये बोपखेलचा एक फार मोठा प्रश्न होता. बोपखेलमध्ये जे CMEच्या ऑथॉरिटी ज्या आहेत त्यांनी रस्ता बंद केला होता. रस्ता बंद केल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी दगडफेक वगैरे झाली. CME ऑथॉरिटीने त्या ठिकाणी गावकऱ्यांचा रस्ता बंद केला. त्यामुळं फार अडचण झाली आणि कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर त्यांना वळसा घालून जावं लागत होतं. त्या ठिकाणी त्या काळाचे संरक्षण मंत्री यांची 2 वेळा बैठक लावून आणि संबंधित जे कलेक्टर होते त्यांच्या माध्यमातून राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तो जो ब्रिज आहे दापोडी ते खडकी हा ब्रिज आता तयार केलेला आहे आणि आता उद्घाटनासाठी तो तयार आहे. दुसरं सांगायचं झालं तर आपण स्वतंत्र पोलीस आयुक्तालय या पिंपरी चिंचवडमध्ये असावं अशी आमची शिवसेनेच्या माध्यमातून जुनी मागणी होती. शहर आज 30 लाखाच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस आयुक्त स्वतंत्र प्रशासन व्यवस्था असावी म्हणून आमचे प्रयत्न होते आणि ते देखील स्वतंत्र पोलीस आयुक्तालय या पिंपरी चिंचवडमध्ये प्रयत्न करून मी या ठिकाणी चालू केलं. त्याच्यामुळं प्रशासकीय व्यवस्था, पोलीस व्यवस्था, जी गुन्हेगारी जी पिंपरी चिंचवडमध्ये वाढत चाललेली होती त्याला आळा बसण्याचं काम त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलं. दुसरं असं आहे की या शहरामध्ये कोर्ट असावं आणि अनेक बाबतीत आशिलांना आणि वकिलांना शिवाजीनगर कोर्टावर अवलंबून राहावं लागत होतं. त्या ठिकाणी मोशी येथे आता तो कोर्टाचा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्या संदर्भात तत्कालीन जे मंत्री होते त्यांच्याशी बैठका लावून तो विषय देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे 72 ते 86 या काळामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शेतकऱ्याच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी ॲक्वायर केल्या होत्या आणि त्यांना परतावा काय दिला नव्हता आणि तो 12.5% परतावा माझ्या कारकिर्दीमध्ये तो विषय मी पूर्ण केला आणि आता 12.5% परतावा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळण्याचं काम प्रक्रिया सुरू आहे. अशा पद्धतीने जर पाहिलं तर आकुर्डे हॉस्पिटल असेल, जिजामाता हॉस्पिटल असेल, हे जरी महानगरपालिकेचे प्रकल्प असतील तरी देखील त्याचा फॉलोअप करून किंबहुना आकुर्डे हॉस्पिटलचं रिझर्वेशन चेंज करून त्या ठिकाणी आज लोकांना वैद्यकीय सेवा प्राप्त झालेले. जिजामाता हॉस्पिटल जे जुनं हॉस्पिटल होतं त्याला डिमॉलिशन करून नवीन हॉस्पिटल
त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहीत असेल अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गेल्या अनेक 9 वर्ष तो महानगरपालिकेमध्ये पडून होता. 2014 साली ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस पहिल्या 4 महिन्यातच त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा चौथरा आणि बाकीची सर्व कामे त्या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करून तो यशस्वी केला. असे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे पाली भाषा पुणे विद्यापीठामध्ये जो विभाग आहे त्या विभागामध्ये स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली भवन असावं म्हणून त्या ठिकाणी 24 कोटी रुपये मी मंजूर केले. आणि या 24 कोटी रुपयाच्यातून जवळपास 13 कोटी रुपये आज आलेले आहे. या पुढच्या आठवड्यातच त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. आणि या भूमिपूजनाच्या माध्यमातून अतिशय फार मोठं काम, कारण की आम्हाला पुणे विद्यापीठ पाली भाषेचं एक भारताचं एक केंद्र करायचं आहे. आशिया खंडामध्ये देखील आमच्या अनेक त्या ठिकाणी MOU साईन झालेले. तर पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जे विद्यापीठ आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पाली भाषेचं केंद्र कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. अनेक विद्यार्थी, अनेक परदेशी विद्यार्थी आज आपल्याकडं पाली भाषा शिकायला येतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचं प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी आम्ही पुणे विद्यापीठात आम्ही करीत आहोत. दुसरा विषय जे त्रिपिटक आहे, जे भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत, 84,000 उपदेश भगवान बुद्धांचे आहेत, ते उपदेश त्रिपिटकाच्या माध्यमातून आज संकलित केलेले आहेत आणि ते आजही त्रिपिटक आहे. या त्रिपिटकात हे जे त्रिपिटक आहे हे पाली भाषेतून आहे आणि नवबौद्धांना हे समजण्यासाठी हे पाली त्रिपिटक मराठीतून त्यांचं ट्रान्सलेशन व्हावं या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये देखील आम्ही शासनाकडून 5 कोटी रुपये मंजूर करून आहे. त्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चालू आहे. अशा पद्धतीचे अनेक काम चालू आहे आणि भविष्यामध्ये देखील अनेक पिंपरी मतदारसंघाचा विकास कसा व्हावा या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे. आणि करण्यासाठी सारखं खूप आहे, परंतु जो लोकप्रतिनिधी आहे त्याला मतदारसंघाचं विजन पाहिजे. विजन असेल तर तो निश्चितपणे त्या ठिकाणी कामं करू शकतो. विजन नसेल तर तो काही करू शकणार नाही. आणि म्हणून विजन असणारं काही प्लॅन आहेत माझ्याकडं, ते मी इलेक्शनच्या वेळेस निश्चितपणे ज्यावेळेस मी मतदारांपर्यंत जाईल तोपर्यंत त्यावेळेस मी निश्चितपणे ते सांगेन. सर, तुम्ही आता म्हटलात की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे विजन पाहिजे. म्हणजे आता सध्याचे जे आपले आमदार आहेत ज्यांनी आत्ता 5 वर्ष काढलं, ह्यांचा विजन तुम्हाला म्हणजे असं जाणवत नाही आहे का काही? विजन जर असेल तर कामं होतील, विजनच नसेल तर कामं होणार नाही ना. ह्या 5 वर्षामध्ये एक काम त्यांनी असं सांगावं, एक काम की या 5 वर्षामध्ये हे काम केलं आहे आणि हा निधी शासनाकडून आणला आणि हे काम केलं. त्यांनी सांगावं, लोकांना, मतदारांना सांगावं की त्यांनी कुठलं काम केलेलं आहे. मला नाही वाटत कुठलं पिंपरी मतदारसंघात त्यांनी कुठलं काम केलं असं. ज्यावेळेस तुम्ही आमदारकीचे 5 वर्ष काढले त्यावेळेस आपल्याकडं अनेक झोपडपट्ट्या पिंपरी विधानसभेमध्ये आहेत. ह्या दलित वस्ती असेल किंवा मागासवर्गीय निधी असेल, असे जे निधी आहेत हे आपल्या माध्यमातून कोणत्या भागात म्हणजे झालेले आहेत किंवा त्यांची कामं झालेली आहेत किंवा त्याचा पाठपुरावा तुम्ही करत आहात? दलित वस्तीचे शासनाचे एक वेगळा निधी असतो आणि हा वेगळा निधी जो असतो, मी अनेक पिंपरी मतदारसंघामध्ये अनेक बुद्धविहारं बांधलेली आहेत. दलित वस्तीचा जो निधी आहे तो संबंधित जे मतदारसंघ आहेत, हा 206 अनुसूचित जातीचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ संविधानाने निर्माण केलेला आहे. मग त्या ठिकाणी जो निधी आहे तो निधी दलित वस्त्यांमध्ये किंवा दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक
आणि आर्थिक अशा सगळ्या बाजूने त्यांना कसा उपयोगी पडेल त्यासाठी तो निधी आहे. आणि त्यांचं राहणीमान कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वाढेल याच्यासाठी शासनाचा निधी असतो आणि तो निधी आम्ही वेळोवेळी खर्च करत असतो. अनेक प्रकारे मी त्या ठिकाणी निधी खर्च केलेला आहे आणि याच्यातून निश्चितपणे ज्या वस्त्या आहेत मागासवर्गात तिथं त्यांचा विकास झालेला आहे. दलित सुधार वस्तीच्या योजनांची कामं झाली, अनेक कामं आपल्या माध्यमातून पिंपरी विधानसभेमध्ये झालेली आहेत. पण सध्या ज्यावेळेस तुम्ही आमदार झालात त्यावेळेस शिवसेना एक होती, आता शिवसेनेचे 2 तुकडे झालेत, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट. आज तुम्ही उद्धव साहेबांबरोबर आहात. कितपत ह्याचा फटका तुम्हाला असं वाटतं की पिंपरी विधानसभेला बसेल आणि आता सध्याचं वातावरण कशा पद्धतीने आहे? फटक्याचा विषयच नाही. आता इथं जरी शिवसेना विभागली असली तरी इथं एकनाथ शिंदेची ताकदच नाही आहे, त्यांची संघटना पण नाही आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळं काही फरक पडत नाही. आणि काँग्रेस बरोबर आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे देखील बरोबर आहे, त्याच्यामुळं तो विषय नाही. मी या ठिकाणी निश्चितपणे जिंकून येणार. आता आपण पाहिलं की राष्ट्रवादीकडून देखील ताकद लावली जात आहे. सुलक्षणा शिलवंधर असतील किंवा देवेंद्र तायडे असतील किंवा अनेक राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते तुतारीला हा मतदारसंघ सुटणार म्हणून जंग बांधून आहेत. आणि शिवसेनेकडून आपलेच पक्षाचे शहराध्यक्ष देखील जंग बांधून आहेत. तर काही अंतर्गत विरोध आहे की फक्त पक्षाला जागा सुटणार यासाठी हा प्रयत्न चालू आहे? बघा, जागा सुटून उपयोग नाही, निवडून येईल का विषय तो आहे. कोण उमेदवार निवडून येणार त्याच्यावर विषय आहे. इच्छुक तर भरपूर आहेत, इच्छुक तर कमीत कमी मागच्या वेळेस 20 होते, यावेळेस 25-30 राहणार. हे 30 लोकातून एकच जाणार ना निवडून. इच्छुक भरपूर आहेत, त्याच्यामुळं तो निवडून कोण येईल त्याच्यावर आहे. मग ते पवार गटाने जरी मागितला असला तर त्यांच्याकडं निवडून येणारा कॅन्डिडेट नाही आहे आणि ताकद पण नाही. 95% लोक अजित पवार यांच्याकडं आहेत, 5% लोक शिल्लक आहेत, त्यांच्याकडं त्यांची संघटना पण नाही. पिंपरी मतदारसंघामध्ये केडर पण नाही आहे. कशाच्या जीवा निवडून इथं ताकद फक्त शिवसेनेची आहे, शिवसेनेची ताकद आहे. मी मागच्या वेळेस 67,171 मतं घेतली होती आणि BJPने आम्हाला काय मदत केली नाही. BJPने सरळ त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. जर BJPने आम्हाला मदत, आम्ही युतीमध्ये होतो, युतीत धर्म पाळला नाही त्यांनी आणि राष्ट्रवादीला मदत केली. त्याच्यामुळं जो विषय आहे आता, म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. तर अशा परिस्थितीत सांगायचा एवढाच मुद्दा आहे की इथं निवडून येणारा कॅन्डिडेट पाहिजे. आज पवार साहेबांकडं जरी त्यांनी मागणी केली असेल तर त्यांच्याकडं निवडून येणारा कॅन्डिडेट नाही आहे. हा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ स्लम एरिया असलेला मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं नवीन उमेदवार तिथपर्यंत पोहोचेल किंवा त्यांचे कार्यकर्ते काम करतील हे फार अवघड काम आहे. जर राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार अण्णा बनसोडे ह्यांनी समजा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला, अशा मागे चर्चा चालू होत्या, जर त्यांनी प्रवेश केला आणि जर तुतारीला ही जागा सुटली तर तुम्ही म्हणजे पक्षांतर किंवा पक्षबदल किंवा बिनविरोध किंवा निवडणुकीला सामोरे जाणार का? हा जर तरचा प्रश्न आहे. अजून जागा वाटप झालेलं नाही किंवा त्यांनी तशा बाबतीत तसे प्रयत्न केले आहेत असं मला वाटत नाही. ह्या केवळ चर्चा चालू आहेत, याला काय अर्थ नाही. सत्य परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं की सध्याचे जे आमदार आहेत ह्यांनी ह्या गेल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कोणकोणते निधी आणण्यात ते यशस्वी झालेत का? ह्या मतदारसंघामध्ये ते आमदार म्हणून अपयशी राहिलेत? अपयशी तर 100% आहेत. त्यांनी लोकसंपर्क नाही त्यांचा. 5 वर्ष त्यांच्याकडं कार्यकर्ते चर्चा करत आहेत, त्यांच्याकडं भरपूर पैसा आहे आणि त्यांनी आव्हान केलं आहे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्यामुळं मी लोकांना पैसे देऊन निवडून येईल. अशा पद्धतीची चर्चा पिंपरी मतदारसंघात आहेत. आता त्यांचा कॉन्फिडन्स आहे
की पैशाची ताकद माझ्याकडे आहे. मागच्या वेळेस देखील मी पैसा देऊन निवडून आलो. याही देखील झोपडपट्टीवासियांना मी पैसा वाटेल, जेवढा पाहिजे तेवढा पैसा वाटेल आणि मी निवडून, अशा प्रकारची पिंपरी मतदारसंघात चर्चा आहे. त्याच्यामुळं त्यांचा एक वेगळा विषय आहे. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही निवडून येणार? सध्या महायुतीकडून RPIला जागा सुटण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वेळेस तुम्ही भाजपसोबत असल्याने ती जागा शिवसेनेला सुटली होती. पण यंदा तिथे राष्ट्रवादी आणि जरी इतर शिंदे गट असला तरी तिथं RPIची ताकद पिंपरी विधानसभेमध्ये असल्याकारणाने तो गट जागा पिंपरी विधानसभेला सुटण्याची शक्यता आहे. जर तिथे पिंपरीला RPIचा उमेदवार असला आणि इकडे आत्ताचे आमदार सध्याचे हे जर असले, तर तुम्हाला असं काय वाटतं की तुमची लढत कोणासोबत राहील थेट? कसं आहे की महायुतीमध्ये ते अजित पवार देखील आहे, रामदास आठवले देखील आहे. ते आजही माझे एकतर्फीच विजय होणार आहे, लढत नाहीच आहे. मग कोणी असो, मग अजित पवारचे कॅन्डिडेट असो किंवा रामदास आठवलेचे कॅन्डिडेट असो, मी वन साईड यावेळेस मी इलेक्शन जिंकून येणार आहे. ते माझे प्रतिस्पर्धी होऊच शकत नाही आहे इलेक्शनला. मागील काळामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की कोणत्या गोष्टी राहिल्यात त्याच्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं आणि ते आता तुम्ही दुरुस्त करणार आहात? नाही, पराभवाला कारण स्पष्ट आहे, सगळ्यांना माहीत आहे की शिवसेना आणि BJP एकत्र होते. शिवसेना BJP एकत्र असल्यामुळं एकत्र आम्ही इलेक्शन लढला आणि त्या ठिकाणी BJPचे सर्व नगरसेवक, पिंपरी मतदारसंघात सर्व कार्यकर्ते ते सरळ अजित पवार यांचा जो कॅन्डिडेट होता त्यांचं काम करत होते आणि त्यांना देखील वरून आदेश होते. आणि लक्ष्मण जगताप ही जी मंडळी आहेत, अध्यक्ष होते, ही सगळी राष्ट्रवादीचं त्यांनी काम केलं. त्याच्यामुळं माझा पराभव झाला आणि अगदी थोड्या मताने झाला. आम्ही एकत्रित असतो तर निश्चितपणे प्रामाणिकपणे जर BJPने काम केलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी आमचा विजय निश्चित होता. कोणती कामं आहेत जी असं तुम्हाला वाटतं की जी राहिल्यात महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या कामं तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात? नाही, हा विषय माझ्या प्लॅनिंगमध्ये, माझ्या जाहीरनाम्यात मी मांडणार आहे. मी आत्ता काय बोलत नाही, कारण की जाहीरनामा समजा आता मी काय बोललो तर ही माझी कामं दुसरे उमेदवार पण त्याची चर्चा करू शकतात की बाबा माझे मुद्दे पण ते घेऊ शकतात. मग ज्यावेळेस माझे जाहीरनामा पिंपरी मतदारसंघाचा काढेल त्यावेळेस निश्चितपणे खूप चांगला मी जाहीरनामा पिंपरी मतदारसंघाचा काढणार आहे. असं कोणती गोष्ट तुम्हाला वाटते की तुम्ही जनतेला आव्हान करू इच्छिता की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा पिंपरी विधानसभेमध्ये थेट होईल? पिंपरी मतदारसंघातील मतदारांना तर हे आव्हान आहे, त्यांनी आता 5 वर्ष अनुभवले आहेत, त्यांचं काम झालं किंवा झालं नाही हे लोक जाणत आहेत आणि त्यांना जाणीव झाली. माझं 14 ते 19 जे काम झालं त्या 14 ते 19च्या कामाची आणि आत्ताच्या कामाची ही चर्चा होऊ लागलेली आहे. मतदारसंघामध्ये डावा उजवा कोण आहे याची देखील चर्चा होऊ लागलेली आहे. त्याच्यामुळं मतदारांना समजलेलं आहे की कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. सध्या मोठ्या प्रमाणात संविधानाचा प्रश्न निर्माण होते. आत्ताच आपण पाहिलं की ITI क्षेत्रामध्ये संविधान मंदिर म्हणून भारतीय जनता पार्टीकडून संपूर्ण महाराष्ट्राच्या ITI केंद्रामध्ये संविधान मंदिर उभारण्यात आले. मंदिर आणि संविधान हा शब्द कुठंतरी जुळताना दिसत नाही, त्यावर तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, संविधानामध्ये मंदिर आणि कुठल्याही धर्माचं हे केलं. संविधानाने प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माच्या प्रमाणे आचरण करण्याची मुभा दिलेली आहे. त्याच्यामुळं BJPचं हे जे संविधान मंदिर आहे हे फक्त दाखवण्यासाठी आहे, कारण की त्यांना लोकसभेला फार मोठा फटका बसलेला आहे संविधानाचा आणि तो मुद्दा ह्याही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देखील राहणार आहे. तो काय वेगळा मुद्दा ना, आम्ही तो मुद्दा लावून धरणार आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ऑटोमॅटिकली हा मुद्दा, आणि लोकांना माहिती आहे, लोक जागृत आहेत, लोकांनी सगळं पाहिलेलं आहे, यांनी संविधानाचा कसा खेळ केलेला आहे. आजच कालची बातमी आहे की एक देश एक इलेक्शन अशा पद्धतीचा त्यांचा हे मानस चालू आहे. संविधानाच्या विरोधात आहे. संविधान च्या नावाने
की आम्ही संविधान मानणारे आहोत अशा प्रकारचं देशाला दाखवायचं आणि नेमकं त्याच्या उलट संविधानाच्या उलट काम करायचं अशी ही त्यांची एक पद्धती आहे. त्याच्यामुळं संविधान ते बदलणार आहेत. अनेक त्यांचे खासदार, अनेक त्यांचे मंत्री यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे आणि संविधानावर त्यांचा विश्वासच नाही. ज्यावेळेस संविधान तयार झालं या देशामध्ये तर ह्याच लोकांनी त्याचा विरोध केला. तर संविधानाच्या बाजूने कधी असणार नाही. मनोवादी लोक आहेत आणि मनोवादाच्या माध्यमातून हा देश चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजच आपण पाहिलं की वन वोट वन नेशन हा मुद्द्याला मंजुरी मिळाल्यामुळं आज तिकडे एक वातावरण आहे. ह्या निर्णयाचं तुम्ही कशा प्रकारे म्हणजे स्वागत करताय, विरोध करताय? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एक पक्षाचे प्रमुख म्हणून कशा पद्धतीने याकडे पाहताय? वन नेशन वन इलेक्शन हा जो प्रकार आहे संविधानालाच मान्य नाही, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं आमचा विरोध शिवसेनेच्या माध्यमातून देखील आमचा विरोध राहील आणि हे होऊ शकणार नाही, हे शक्य नाही आहे. पुढं भविष्यामध्ये हे काय लवकर होईल असं वाटत नाही, कारण की आता त्यांची मेजॉरिटी संसदेत नाही आहे. त्यांचे 240 खासदार आहेत आणि त्यांनी कुबड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं हा विषय संसदेमध्ये किंवा येत्या अधिवेशनामध्ये होईल आणि मंजूर होईल असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजना चालू आहे. त्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्मिती चाललेली आहे. त्याकडं तुम्ही कशा पद्धतीने पाहताय की जेणेकरून त्याचा फायदा पिंपरी विधानसभेमध्ये इतर पक्षाला होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो, असं कशा पद्धतीने? कसं आहे माहिती आहे का, लाडकी बहीण जी योजना त्यांनी चालवली आहे आणि त्याची प्रसिद्धी ते करत आहेत. तुम्हाला माहिती पाहिजे की गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केवळ महाराष्ट्र लुटला. एकही काम सांगण्यासारखं शिंदे सरकारकडं नाही आहे. त्याच्यामुळं आता 46,000 कोटी रुपये ते त्या ठिकाणी त्याची मंजुरी घेतलेली आहे आणि जवळपास 8 लाख कोटी कर्ज त्यांच्यावर आहे. तर एवढं कर्जाचं डोंगर महाराष्ट्रभर करून ठेवलेलं आहे. हे फार मोठं विचित्र आहे. कर्ज काढून योजना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि एकंदरीत मला असं वाटतं की म्हणजे लाच दिल्यासारखी आहे की एवढ्या महिलांना तुम्ही त्या ठिकाणी मदत करताय. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही मदत करू शकल्या असता. तुम्ही मुलींचं शिक्षण ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही फ्री केलं असतं. आज देखील बार्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. मग ते MPhil असेल, PhD करण्याचा असेल आणि एवढा पैसा तुम्ही समाजामध्ये वाटून त्याचा रिझल्ट मला नाही वाटत येईल. पण शिक्षणाचा बेस जो आहे महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी किमान त्यांनी तो पक्का केला पाहिजे. आणि आज महिला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. कायद्याने सुव्यवस्थेचे चिंदवडे उडवले गेलेले आहेत. पुण्यामध्ये एका पाठोपाठ एक खून होत चालले, बलात्कार होत चाललेले आहे. ही कसली प्रशासन व्यवस्था, कसली शासन व्यवस्था? लोक हे सगळे पाहतात आणि निश्चितपणे त्याचा फटका महायुतीला मिळेल असं मला वाटतं. सध्याची जी परिस्थिती आहे, एक आपण पाहतोय की क्रिमिनल पिंपरी विधानसभेमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे वाढताना दिसते. त्याच्यामध्ये पोलीस देखील अपयशी आहेत आणि गृहमंत्र्यांचं पिंपरी विधानसभेवरती तर लक्ष नाहीच, जेणेकरून त्यांची ताकदच ह्या विधानसभेत नाही असं जणू त्यांनी मान्यच केलं आहे का एक प्रकारे, की त्यांनी इकडं लक्षच द्यायचं नाही. आणि हे जे वातावरण आहे हे बदलण्यासाठी आज पिंपरी विधानसभेमध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालय आलं आणि या शहरावरती एक जरब बसवण्याचं जे काम आहे ते कुठंतरी पोलिसांच्या माध्यमातून सुरू करताना जर पाहिलं तर आपण पाहिलं की मागील निवडणुकीमध्ये जे सत्र सुरू झालं ते अद्याप सुरूच आहे. कुठेही त्याला म्हणजे कशा प्रकारे त्याच्याकडं म्हणजे तुम्ही एक कशा प्रकारे पाहताय? काय माहिती आहे का, हा पिंपरी मतदारसंघाचा गुन्हेगारीचा प्रश्न नाही, अख्ख्या महाराष्ट्रात गुन्हेगारी चालू आहे. पुणे शहरामध्ये अनेक खून झाले, बलात्कार झाले, पिंपरी चिंचवडमध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब ते केवळ पक्षफोडीमध्येच मग्न आहेत.
कोणाचा पक्ष फोडायचा, कोणते आमदार फोडायचे याच्यामध्येच आहे. त्याच्यामुळं गृहमंत्रीपद असून सुद्धा महाराष्ट्राची जी महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारी ते वाढत चाललेले आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे अपयशी गृहमंत्री आहे आणि अतिशय चांगला महाराष्ट्र जो भारतामध्ये 1-2 क्रमांकाला होता तो आज 7-8 क्रमांकाला आलेला आहे. हे भाजप शासन व्यवस्थेचं अपयश आहे. आपण पिंपरी विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. आपण वारंवार वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत, भेटणार आहोत. अनेक विषय आहेत पिंपरी विधानसभेतले की जे समोर म्हणजे भयभीत करत आहेत, शहराला देखील भयभीत करत आहेत. आणि येणाऱ्या वातावरणामध्ये वंचितचा जो फॅक्टर होता तो मागच्या वेळेस लोकसभेपासून आपण पाहिला आहे. यंदा पिंपरी विधानसभेमध्ये देखील वंचितचा उमेदवार असणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर थेट तुम्हीच मैदानात आहात असा तुम्ही जंग बांधून म्हणजे हे केलेलं आहे. महायुतीचा एक उमेदवार असणार आहे. आता नवीन शाहू म्हणून एक आघाडी निर्माण झाली, त्याचा एक उमेदवार पाहायला मिळेल. म्हणजे अनेक उमेदवार आपण पाहतोय की ह्या रिंगणामध्ये आपल्याला म्हणजे जंग पछाडून पाहायला मिळतात. कशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्हाला असं वाटतं की त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने ह्या सर्वांकडे पाहताय? कसं आहे, वंचित बहुजन आघाडी आणि त्यांची जो तिसरी आघाडी चालू आहे. आत्ता जर आपण मागच्या विधानसभेचा जर आपण पाहिला आकडा, वंचितचे उमेदवार होते त्यांना 16,000 मतं पडली होती. आज आपण लोकसभेत जर पाहिला तर 6,000 मतं आहेत वंचितच्या उमेदवाराला. त्याच्यामुळं लोकांनी पाठ फिरवलेली आहे आणि मला नाही वाटत की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं डॅमेज या ठिकाणी शिवसेनेला होईल. किंवा शिवसेना आज मतदानाच्या बाबतीत पिंपरी मतदारसंघामध्ये 1 नंबर आहे आणि ताकद देखील, आमचं संघटन देखील मजबूत पिंपरी मतदारसंघात आहे. त्याच्यामुळं इथं आम्ही निश्चितपणे निवडून येऊ असं मला वाटतं. जाता जाता काय सांगाल, हे जे आपल्या लॉर्ड बुद्ध टी व्हीचे दर्शक तुम्हाला पाहतात, हे काय एक तुमचं आव्हान असेल जे तुमच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्याचा तुम्हाला फायदा होईल? मला एवढंच सांगायचं आहे की मतदारांनी मागच्या वेळेस जो उमेदवार निवडलेला आहे त्याचं काम आपण पाहिलं. माझं देखील 14 ते 19 या कालावधीत काम पाहिलं. मतदारांनी सुज्ञपणे मतदान करताना योग्य उमेदवाराची निवड करावी. अशिक्षित गुंडगिरी करणारे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहेत. एक चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी द्यावा आणि विचार करावा प्रत्येकाने की या ठिकाणी आपल्याला पिंपरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस कसा असावा. आणि मतदारांना विनंती आहे की योग्य पद्धतीने आपला पिंपरी मतदारसंघाचा विकास कोण करेल हा विचार करून आपण मतदान करावं. आणि निश्चितपणे पिंपरी मतदारसंघातील जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत. जी मागच्या वेळेस चूक झाली ती होणार नाही अशी दक्षता बाळगा, एवढीच माझी विनंती आहे. आपण पाहिलं की आत्ताच की पिंपरी विधानसभेमध्ये जो काही जंग बांधणार आहेत तो ॲडव्होकेट आमदार गौतम चाबुकस्वार यांनी बांधलेला आहे. ते निवडणुकीला सामोरे जातील, तुमच्या हातात आहे. त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत आपण असेच अनेक पिंपरी विधानसभा असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची चर्चा करणार आहोत. तिथल्या राजकीय क्षेत्र घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत माझ्यासोबत लॉर्ड बुद्धा टी व्ही बघण्यासाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये बुद्धा प्ले ॲप आहे, तो आपण डाउनलोड करावा आणि थेट आपण ह्या ज्या विधानसभे क्षेत्रातील राजकीय ज्या घडामोडी आहेत ह्या आपण थेट लॉर्ड बुद्धा टी व्हीसोबत पाहणार आहोत. आणि ह्या चर्चा माझ्यासोबत पाहण्यासाठी आपण लॉर्ड बुद्धा प्ले टी व्हीचा जो बुद्धा प्ले ॲप आहे तो आपण डाउनलोड करावा आणि खाली दिलेला जो लॉर्ड बुद्धा टी व्हीचा नंबर आहे त्यावर थेट आपण जाहिरातीसाठी देखील संपर्क साधू शकता. मी विकास खडलक आता ह्या ठिकाणीच थांबतो. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत तुर्तास जय भीम.